मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे मुंबई येथे उपोषण सुरू होते तर त्या उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे, म्हणजे उपोषण थांबविण्यात आलेलं आहे। तर बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे बेमुदत उपोषण स्थगिती। तर मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण 24व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आलेले असून पुढील आंदोलन नागपुरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती बालाजी पाटील चाकूरकर यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेला दिलेली आहे। तर 1 मार्च पासून बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली 100हून अधिक युवा प्रशिक्षणार्थ्यांचे बेमुदत उपोषणाला बसले होते। या आंदोलनात तब्बल 50,000हून अधिक कार्यप्रशिक्षणार्थ्यांनी हजेरी लावलेली आहे। तर यावेळी काही प्रशिक्षणार्थ्यांचे मुंडन करून आपला संताप व्यक्त केलेला होता, कारण अपडेट हे आपण संपूर्ण बघितलेले आहे। तर आंदोलन दरम्यान कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 2 वेळा चर्चा झाली, मात्र ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच राहिले। 7 मार्च रोजी विधानसभा अधिवेशनात आंदोलनाची दखल घेण्यात आली। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारांच्या मागणीसाठी 5 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे। ही मुदतवाढ संपूर्ण जे कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत विद्यार्थी आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना मिळालेली आहे। निवडणुकीपूर्वी ज्या आस्थापनामध्ये युवा कार्यप्रशिक्षणार्थी कार्यरत होते त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिलेले होते, मात्र आता हे आश्वासन पाळले जात नसल्याचे आरोप बालाजी पाटील चाकूरकर यांनी केले। तर या पार्श्वभूमीवर 24 मार्च रोजी मुंबई महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते। शासनाने बेरोजगारांना रोजगार द्यावा आणि योग्य मानधन मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे। तर शासनाने जर योग्य तो निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा बालाजी पाटील चाकूरकर यांनी दिलेला आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या मागण्या होत्या विद्यार्थ्यांच्या त्या मागण्या अजूनपर्यंत मान्य झालेल्या नाही आहे आणि जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे जे उपोषण आहे हे थांबणार नाही आहे। या उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे आणि यानंतर हे जे उपोषण आहे हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नागपूर यांच्या घरासमोर लावणार अशाबद्दल सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 5 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे 6 महिन्याचे प्रशिक्षण झालेले आहे परत 5 महिन्याचे प्रशिक्षण करू शकतात। जे विद्यार्थी सध्या चालू आहे म्हणजे ज्यांचं प्रशिक्षण सुरू आहे ते टोटल 11 महिन्यासाठी हे प्रशिक्षण करू शकतात। तर यामध्ये नेमकी आता कोणती अपडेट येईल यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक अपडेट होती। यानंतर जी ही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।